A heartiest welcome to all the distinguished dignitaries on the dais on the 126th birth anniversary function. आणि लाखो विद्यार्थी घडवण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी केली. त्यांचं स्मरण, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याच्याबद्दलचा हा आजचा दिवस आहे. मला स्वतःला एका गोष्टीचा आनंद आहे की या मंगल सोहळ्या प्रसंगी आज डॉक्टर अब्दुल कलाम यांची उपस्थिती आज या ठिकाणी लाभलेली आहे. डॉक्टर कलाम हे अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्मले, कष्टाने आपलं शिक्षण पूर्ण केले आणि शास्त्राचं, विज्ञानाचं आणि यांत्रिक क्षेत्राचं ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर जवळपास उभं आयुष्य त्यांनी या देशाच्या संरक्षण व्यवस्थेला शक्ती देण्याच्यासाठी घालवली. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये एका गोष्टीचा आनंद मला नेहमीच मिळाला. भारताचे संरक्षण उभारण्याची जबाबदारी ज्यावेळेला माझ्याकडे होती त्यावेळेला संरक्षण मंत्र्यावर संरक्षण विषयक सल्लागाराची नियुक्ती करायची असते आणि त्या माझ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सल्लागार स्थानाची जबाबदारी डॉक्टर कलाम यांनी घेतली आणि त्या कालखंडामध्ये मला आठवत आहे की 2 मिसाईल सोडण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती. डॉक्टर साहब ने मंत्री जी we have been to USS Sukhdev where we successfully launched 2 missiles. One was in Orissa and the second was somewhat near to Chennai. हे जे मिसाईल तंत्र जे विकसित केलं आणि त्याच्यामध्ये यांचं प्रचंड योगदान मी फार जवळून पाहिलं. त्यामुळे जगाची कोणती सुद्धा महासत्ता या देशाकडे वाकड्यात बघू शकत नाही आणि या देशाची रक्षा करण्याची अनेक वर्ष त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. एक आगळा वेगळा अशा प्रकारचं व्यक्ती शासनाकडून जे वेतन मिळायचं त्याची 70% रक्कम ही गरीब मुलांना शिष्यवृत्ती देण्याच्यासाठी त्यांनी वापरली. त्यांच्या निवासस्थानी कधी गेलं ते एकटे त्या ठिकाणी दिसले. मुक्त वेळ असेल तर सतार खांद्यावरून शास्त्रीय गायनाच्या संबंधी आराधना करण्याच्यामध्ये काही वेळ घालवण्याच्या संबंधीची आवश्यकता याचं महत्व ते नेहमी सांगत असतात. अखंड वाचन नव्या पिढीच्या तरुणांना वैज्ञानिक दृष्टी देण्याच्या संबंधीची सातत्यानं कामगिरी आणि त्या माध्यमातून विज्ञानावर आधारित असा समाज कसा तयार करता येईल याबद्दल तथ्य करण्याच्या संबंधीची भूमिका हे त्यांच्यासाठी त्यांचं वैशिष्ट्य आहे. जो स्वतः
गरिबीमध्ये शिकला, त्याला गरिबीतील शिक्षण घेण्याच्या संबंधीचं महत्त्व समजतं आणि म्हणून त्या गरीब वर्गाच्या मुलामुलींच्यासाठी शिक्षणाचं धोरण सुरू करण्याची कामगिरी ज्या कर्मवीरांनी केली, त्यांच्या प्रांगणामध्ये, त्यांच्या संस्थेमध्ये, त्यांच्या समाजाच्या परिसरामध्ये आज डॉक्टर कलाम या ठिकाणी आले, संस्थेचा अध्यक्ष म्हणून सर्व विद्यार्थी, सर्व अध्यापक, शिक्षक आणि संस्थेची हितचिंतक आणि कार्यकर्ते या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्यासमोर आणि त्यांच्यासाठी आपले विचार या ठिकाणी मांडावे ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. I am going to try Marathi. A few words in Marathi because I had beautiful Marathi speech. My former boss, Honorable Minister Sharad Pawar, defended. मला फार आनंद होत आहे की मी सदाला इथे आले आहे, ज्यामुळे मला तुम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मिळत आहे. माझ्या सर्वांना शुभेच्छा. Friends, when you all celebrate the 126th birth anniversary of Karnaveer, the Bhaurao Patel, his great vision of school and trained teacher reminds me. When I see so many schools have come because of him in the rural area, Bhaurao Patel, Dr. Karnaveer Bhaurao Patel, and trained teachers remind me of Maharishi Patanjali's words. Maharishi Patanjali is 2,500 years back. He was a great Maharishi. He was indeed. He said, Maharishi Patanjali said, when you are inspired by some great purpose, some extraordinary project, and all your thoughts break their bounds, your mind, Patanjali says, your mind transcends limitations. Your consciousness expands in every direction. And you find yourself in a new, great, wonderful world. Dormant forces, faculties and talents come alive. And you discover yourself to be a great person by far than you are dreamt yourself to be. Then a lady of 2 Nobel Prize you can think of. So, and also a great mathematician, number theory, you can remember Srinivasa Ramanujan. Chandra limit, you can remember Srinivasa Ramanujan. My friends, whenever I talk, I compare myself with other students and they elegant dress. Please tell me, Karan, how can I become a unique person which you just never explained? I want to become a marine engineer. I want to travel in a ship. I want to be a captain of the ship. I want to build the engine for the ship. Will I be able to do all this? Sir, can I achieve this mission? What should I do? This is the question posed. When the boy completed, over, another 5 periods are there. Okay? So friends, and can you remember who is the person? You will become a unique personality in your specialization and a great national leader with ethics.